नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल अनंत चतुर्दशी बाप्पाला आपण भावपूर्ण निरोप दिला, पण अजून सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका पूर्ण व्हायच्या आहेत, संपायच्या आहेत। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे। लालबागच्या राजाला निरोप देण्याकरता मोठा जनसागर लोटलेला आहे। 24 तासांपेक्षाही जास्त काळ विसर्जनाला लागण्याची शक्यता आहे। चिरा बाजार या परिसरामध्ये विसर्जन मिरवणूक पोहोचली आहे। ग्रँड रोड, चिरा बाजार या सगळ्या परिसरात पोहोचलेली आहे। अजून थोडासाच रस्ता पार करायचा आहे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला, मात्र त्याला सुद्धा अजून वेळ लागणार आहे असं चित्र दिसतंय। लालबागच्या राजाची मिरवणूक ही शाही थाटात होत असते। प्रत्येक ठिकाणी काही असे दरवर्षीचे थांबे आहेत ज्या ठिकाणी परंपरेनुसार या लालबागच्या राजावर कुठे पुष्पवृष्टी होते, कुठे त्याच्या समोर आतषबाजी केली जाते, अनेक ठिकाणी मानाने त्याला ओवाळलं जातं। त्यामुळे सगळ्या ठिकाणी थांबत थांबत हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतो। तर दरवर्षी दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडते लालबागच्या राजाच्या विसर्जनाकरता। ही लालबागच्या राजाची मूर्ती काल साधारणपणे 10 ते 12च्या दरम्यान मंडपातून हा बाहेर पडला आणि तेव्हापासून विसर्जन मिरवणूक सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, सकाळचे 7 वाजलेले आहेत, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक कुठपर्यंत पोहोचलेली आहे? त्याची विसर्जन मिरवणूक आता आलेली आहे। जवळच आहे। पुढच्या 10 ते 15 मिनिटं उदय, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते, आपला आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पण लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये हजारो लाखो लोक जमा झालेली आहेत आणि त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही, हे विशेष। म्हणजे कार्यकर्ते आणि मंडळाची लोक नाचतात, आनंद साजरा करतात, इथपर्यंत ठीक आहे। पण लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्रभरातनं ज्यांना रांगेत उभं राहून दर्शन मिळत नाही, अशा महाराष्ट्रभरातनं आलेले जे भाविक आहेत, उत्साही जे गणेश भक्त आहेत, ते आवर्जून कालच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजा परिसरात येतात, लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतात आणि इतकंच नव्हे तर या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। त्याचं विसर्जन, याची देही याची डोळा अनुभवतात आणि मगच परतीला निघतात। हा लालबागचा राजा एक गणेश भक्तांकरता प्रेमाचा कोपरा आहे, त्यामुळे त्याच्या चरणी धक्काबुक्की होते। आपल्याला मान मिळत नाही, आपल्याला 2 सेकंद त्याच्या पायावर डोकं ठेवता येत नाही, तरी सुद्धा लाखो भाविक या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातात। त्याचं एकमेव कारण हेच आहे की अनेकांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचा कोपरा आहे। एका बाजूला लालबागच्या राजाची दृश्य दिसत आहेत आणि दुसरीकडे असेच काही मोठे मोठे 20-20, 25-25 फुटाचे बाप्पा अजून सुद्धा गिरगावला पोहोचले, त्याची दृश्य गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत। बघा, दोन्ही बाजूंना गर्दीनं फुलून गेलेले रस्ते दिसत आहेत। अजून सुद्धा मोठमोठ्या मूर्ती गणेश या घाटावर म्हणजे गिरगाव चौपाटीवर अजून सुद्धा पोचायच्या आहेत। त्या थोडा अलीकडचा जो रस्ता आहे तिथेच आहेत अजून सुद्धा। निरोप देण्याकरता खरोखर जनसागर लोटलेला आहे। गणेश भक्तांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। काल सकाळपासून आजपर्यंत साधारणपणे 24 तास होऊन गेलेत, तरी सुद्धा तहानभूक हरखून या बाप्पाला निरोप देण्याकरता सगळे एकवटलेले आहेत। काही ठिकाणी इतकी गर्दी होते, शिस्तीचं पालन करता येत नाही, पण तरी सुद्धा पायावर पाय पडो किंवा पाणी न मिळो किंवा खायला न मिळो, तरी सुद्धा या सोहळ्यामध्ये हे सहभागी होत असतात। आपल्याकडे जे महाराष्ट्रात उत्सव परंपरा होतात त्याचं हेच विशेष आहे। प्रत्येकाचं काहीतरी विशेष या गणेशोत्सवाच्या काळामध्ये एकत्र येतं आणि असे सोहळे महाराष्ट्र बघतो, देश बघतो आणि देशभरात कौतुक होतं अशा सोहळ्यांचं। लालबागच्या राजाच्या सोहळ्यामध्ये अनंत अंबानी सुद्धा सहभागी झालेले आहेत।
आणि पुढे सगळे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत लालबागच्या राजाच्या मंडळाचे, आणि खाली मोठा जनसागर लोटलेला आहे. मुंबईकरांची गर्दी, मुंबईकरांना त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्याला डोळे भरून बघायचं आहे. ही जी ओढ आहे, ही जी आसक्ती आहे, हे जे प्रेम आहे, हे कधीच कमी होत नाही. मी जितकं बघेन लालबागच्या राजाला तितकं कमीच आहे. त्याचा चेहरा जितका बघेन, त्याचं रूप जितकं बघेन तितकं कमीच आहे, असंच प्रत्येक भक्ताला वाटतं. तरुणाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली असते. आता गिरगाव चौपाटीच्या जवळ पोचलेला आहे लालबागचा राजा, पण अजून सुद्धा 1-2 तास लालबागच्या राजाला विसर्जनासाठी जातील. आणि दुसरीकडे बघा, क्लीनअप मोहीम, क्लीनअप अभियान सुरू झालेलं आहे. याविषयी तर विशेष बोलायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अक्षय कुमार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. काही सेलिब्रिटी दिसत आहेत जे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. जेव्हा गणपती बाप्पा विराजमान झाले तेव्हाच अमृताताईंना हा प्रश्न विचारण्यात आला की यावेळेला सुद्धा गिरगाव चौपाटी आणि वेगवेगळ्या चौपाट्यांवर क्लीनअप मोहीम असेल का. तर त्याविषयी त्या म्हणाल्या होत्या, हो अर्थात असणार, आणि दरवर्षी आम्ही अशा प्रकारची मोहीम राबवणार. कारण मुंबईकर गणेश भक्त हे मिरवणुकांमध्ये सहभागी व्हायला येतात, आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर मिरवणुका सुरू असतात. तेव्हा प्रत्येक ठिकाणी फुलांचा वर्षाव होतो, कागदी रंगीबेरंगी चकत्यांचा वर्षाव होतो, कुठे आतषबाजी होते, आणि ते सगळं रस्त्यांवरच पडून राहतं. आज तर म्हणजे हे आवर्जून सांगायला हवं की आज साधारणपणे 4-5च्या दरम्यानच रस्त्यांवर महापालिका आणि काही मंडळांचे कार्यकर्ते एकत्र मिळून साफसफाई सुद्धा करत होते. म्हणजे अजून विसर्जन मिरवणुका पूर्ण झालेल्या नाहीत, पण मुंबईच्या अनेक रस्त्यांवर ही साफसफाई तुम्हाला रात्रभर बघायला मिळेल. तर ते खरे हिरो आहेत, जे महापालिकेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, जे जातीनं या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवतात. जेव्हा सकाळी मुंबईकर 8-9 वाजता उठेल तेव्हा तो परत एकदा लालबाग आणि हा सगळा जो परिसर आहे, किंवा मुंबई, पुणे, ही सगळी जी शहरं आहेत ती चकाचक बघतील. हे फार विशेष आहे. त्यामुळे ती महापालिकेची सगळी काम करणारी लोक ही खरे हिरो असतात. आणि असं अभियान राबवणाऱ्या अनेक संस्था सुद्धा फार मोलाचं काम करतात. अक्षय कुमार यामध्ये सहभागी झालेले आहेत. अभिनेते अक्षय कुमार आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या देखील या क्लीनअप मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. थोडाच वेळ रस्त्यावर उतरून ही नेते मंडळी किंवा अभिनय क्षेत्रातली मंडळी काम करत असतील, आणि नंतर ती संस्था सगळं अभियान राबवत असेल. पण एक मेसेज देण्याचा हा उद्देश असतो की आपण सगळ्यांनी मुंबईमध्ये जर इतका जल्लोष करतो तर आपणच सगळ्यांची ती जबाबदारी आहे की मुंबई स्वच्छ ठेवणं किंवा कुठलीही शहरं स्वच्छ ठेवणं. ही 3 दृश्य आता बघूया. एकतर लालबागच्या राजाचं दृश्य, गिरगाव चौपाटीच्या जवळ आलेली आहे विसर्जन मिरवणूक. दुसरं जे दृश्य आहे, एक गणपती हे गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होत आहेत तेव्हाची दृश्य. आणि तिसरं दृश्य आहे ते म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसरा दिवस, पुढचा जो दिवस आहे त्याला लगेच क्लीनअप अभियान सुरू झालेलं आहे. अनेक संस्थांकडून क्लीनअप अभियान केलं जातं. तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा क्लीनअप अभियानामध्ये म्हणजे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि अक्षय कुमार सुद्धा आहेत, काही अजून सेलिब्रिटी सुद्धा आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, संस्थेची काही लोक आहेत. अशा सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवलेली आहे. मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम सुद्धा आपल्याला दिसत आहेत. अमित साटम सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत, स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत. उद्देश हाच असतो की सगळे समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत, कुठेही मूर्तीचे काही अवशेष जर असतील आणि ते विचित्र पद्धतीने कॅमेऱ्यात कॅप्चर होतील असं होऊ नये याकरता काळजी घेतली जाते. आणि त्यामुळे लगेचच सकाळी दुसऱ्या दिवशी हे स्वच्छता अभियान राबवलं जातं. जुहू चौपाटीवर आहेत. तर आपल्यापर्यंत आता लोकेशन सुद्धा आलंय. अमृता फडणवीस
आणि अक्षय कुमार हे सगळे जुहू चौपाटीवर आहेत आणि जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. अक्षय कुमार आपल्याला अनेकदा अनेक समाजोपयोगी अशा घडामोडींमध्ये सहभागी झालेला, चळवळींमध्ये सहभागी झालेला दिसतो. काही चांगले मेसेज आपल्या माध्यमातून देता येतील का याचा तो प्रयत्न करत असतो. हा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला लालबागच्या राजाची दृश्य आहेत. 10 दिवस हे बाप्पा मंडळांमध्ये आपल्या घरी विराजमान असतात. आपण त्यांचं कोडकौतुक करतो. आपलं गाऱ्हाणं, आपलं दुःख, आपला आनंद सगळं त्याच्याकडे मांडत असतो. तो सगळं आपलं ऐकून घेतो आणि मग पुन्हा परतीचा प्रवास 10 दिवसांनी त्याचा सुरू होतो. या वर्षभरामध्ये जे काही आपण त्याला सांगितलेलं आहे, ज्या ज्या गणेश भक्तांनी त्याला जे काही सांगितलेले आहेत त्या सगळ्याचं निवारण करण्याचं काम तो वर्षभरात करत असतो. आणि मग पुन्हा एकदा मी ज्यांना आशीर्वाद दिलाय ते कसे आहेत हे बघण्यासाठी आपल्या भक्तांकरता पुन्हा एकदा तो पुढच्या वर्षी येतो. लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईत विसर्जन सोहळा सुरूच आहे. त्याची मिरवणूक आणि हा जो मधल्या विंडोमध्ये तुम्ही बघताय तो चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. 105 वर्षांहून अधिक वर्षांची म्हणजे 106 वर्षांची परंपरा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची. लालबागच्या राजाला 90 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. आणि अमृता फडणवीसांची उपस्थिती असलेली जी दृश्य आपण बघतो आहोत, अक्षय कुमार जिथे आहेत, अमित साटम जिथे आहेत, ती जुहू चौपाटीची दृश्य आहेत.